कुणाल कामराचा मुंबई पोलिसांकडून शोध सुरूच आहे। दुसऱ्यांदा नोटीस बजावून देखील कामरा चौकशीसाठी गैरहजर होता। कामराला पोलीस तिसऱ्यांदा समन्स बजावणार का असा देखील सवाल उपस्थित होतोय। कुणाल कामराला खार पोलिसांनी काल सकाळी 11 वाजता खाल पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याची नोटीस बजावलेली होती, मात्र तो गैरहजर राहिला। मुंबई पोलीस त्याच्या मुंबईतल्या राहत्या घरी चौकशीसाठी देखील गेलेले होते, मात्र त्याच्या आई वडिलांची चौकशी केली असता त्याने सुद्धा सांगितले की तो कुठे आहे आम्हाला माहिती नाही। मात्र कामराला 7 तारखेपर्यंत अटकेपासून सुरक्षा मिळालेली आहे। मुंबई पोलीस पुन्हा त्याला तिसरी नोटीस बजावतात का आणि 7 तारखेनंतर काय कारवाई होते ते पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। तर कुणाल कामरावरती 7 तारखेपर्यंत कारवाई होणार नाही, मात्र 7 तारखेनंतर त्याच्यावरती काय कारवाई केली जाते महत्त्वाचं आहे। आणि आता दुसऱ्या नोटीसला कुणाल कामरानं प्रतिसाद दिला नाहीये, तिसरी नोटीस पोलीस बजावणार का आणि या तिसऱ्या नोटीसीला कामरा प्रत्युत्तर देईल का, तो हजर राहील का, या सगळ्या संदर्भातल्या गोष्टी येणाऱ्या काळात आपल्याला कळतील। मात्र काल नोटीस बजावून देखील कुणाल कामरा उपस्थित राहिला नाही। एकनाथ शिंदे यांच्यावरती त्याने एक विडंबनात्मक काव्य केलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये जणू भूकंप आला। विविध स्तरातून कुणाल कामरावरती टीका झाली, काही विरोधकांनी कुणाल कामराची स्तुती देखील केली। कुणाल कामराचं त्याच्यावरती टीका करणं किंवा त्याला आव्हान देणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आव्हान असल्याचं देखील अनेकांनी मत नोंदवलेलं आहे। नेमकं या सगळ्या संदर्भामध्ये काय आता भूमिका किंवा कुणाल कामराच्या बाबतीमध्ये पोलीस यंत्रणा असतील, प्रशासन असेल, नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आत्ता माझ्यासोबत आहेत। अनिल, कुणाल कामराच्या गैरहजेरीवरून पुन्हा एकदा वादंग उठलेला आहे, अनेकांनी टीकेची झोड देखील उठवली आहे। त्यामुळे आता कुणाल कामरा तिसरी त्याला पोलीस नोटीस बजावतील का किंवा केव्हा तो पोलिसांसमोर येणार आणि पुढचा जो काही तपास आहे या सगळ्या संदर्भातला तो कसा होणार, या सगळ्या संदर्भातल्या चर्चा होत आहेत। आपल्याकडे असलेली माहिती काय? प्रशांत, खरं तर पाहायचं झालं असतं कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी म्हणजेच की खार पोलीस ठाण्यातून दुसरी नोटीस बजावल्यानंतर काल सुद्धा कुणाल कामरा जो 11च्या सुमारास हजर राहण्याची जी नोटीस बजावली होती त्या नोटीसला सुद्धा तो न जुमानता त्याने न हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळतं। त्याच अनुषंगाने पाहू शकतो आपण मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी म्हणजेच की माहीम या परिसरामध्ये त्याचं घर आहे, त्या परिसरामध्ये मुंबई पोलीस जे आहे तिथे दाखल झाले होते। त्याच्या आई वडिलांची सुद्धा चौकशी केली असता। खरं तर त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा सांगितलं की तो कुठे आहे आम्हाला माहिती नाही आहे। त्याच अनुषंगाने आपण पाहू शकतो एक तर कुणाल कामराने ट्विट सुद्धा केलं होतं की गेले 10 वर्षापासून मी त्यांच्या संपर्कात नाही आहे, तुम्ही तुमचा व्यर्थ वेळ घालताय का चौकशीला त्या ठिकाणी जात आहेत, जर मला अटक करायची असेल तर मला शोधून दाखवा असं त्याने सुद्धा पोलिसांना आवाहन केलेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहू शकतो आता मुंबई पोलिसाला तिसरी नोटीस पाठवतात का ते सुद्धा पाहणं गरजेचं। जर तिसरी नोटीस पाठवली तर त्याला अटक करतात हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे। खरं तर आपण पाहू शकतो त्याला जे मद्रास कोर्टाने 7 दिवसासाठी जे आहे अटकेची सुरक्षा सुद्धा दिलेली आहे। त्याच अनुषंगाने कुणाल कामरा कुठेतरी जे आहे तो मुंबई पोलिसांना भेटण्यास टाळाटाळ करते सुद्धा पाहणं। अनिल, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की पोलीस यंत्रणा जी आहे ती आता कशा पद्धतीनं भूमिका घेणार आहे, खार पोलीस या संदर्भात काही प्रतिक्रिया देत आहेत का, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाकीची जी प्रशासन यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या माध्यमातून आता कुणाल कामरा पुढे येईल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत सध्या अनुत्तरित आहेत। मात्र पोलिसांची जी काही भूमिका आहे ती आपल्या समोर काही येते का? प्रशांत, खरं तर पाहायचं झालं असतं जे खार पोलीस ठाण्याचे अधिकारी असतील किंवा मुंबई पोलीस अधिकारी असतील यांनी पत्रकारांशी संवाद साधण्यास टाळाटाळ केलेला आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र आज जर संवाद साधला, सर पत्रकार परिषद घेतली तर त्या अनुषंगाने आपल्याला समजू शकतं की नेमकं कुणाल कामरासाठी जे किती पोलीस पथकं सज्ज झाले त्याला अटक करण्यासाठी किंवा त्याला जे समज बजावलेलं आज जर हजर झाला असतं काय मुंबई पोलीस कारवाई करतात ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे। अनुषंगाने आपण पाहू शकतो जर तिसरी नोटीस बजावली किंवा जर त्याच्यावर काय कारवाई होते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार। एकंदरीत पाहायचं झालं असतं आता आपण पाहू शकतो जे विरोधक आहेत त्याच्या बाजूने त्याची स्तुती करताना सुद्धा पाहायला मिळतं। मात्र जे शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा त्यांनी तर आव्हान केलेलं की कुणाल कामराला आम्ही स्वागत करतोय मुंबईमध्ये, तो कशा प्रकारे येतो आणि कशा प्रकारे पुन्हा जातो हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे। प्रशांत, नक्कीच अनिल, धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता।